स्वराज्य न्यूज मराठी, माझा हक्क माझं राज्य. प्रतिजेजुरी म्हणून ओळखलं जाणारं मालेगावच्या श्री क्षेत्र चंदनपुरी इथं खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली. यात्रेनिमित्त मानाच्या पालखीची मिरवणूक आणि महापूजा संपन्न झाली. यात होणाऱ्या भंडाऱ्याच्या उधळणीनं परिसर दुमदुमून गेला. राज्यभरातून मोठा जनसागर येणार असून पुढील 15 दिवस भाविकांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. सकाळी पालखी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सपत्नीक पालखी पूजन आणि आरती करत भंडाऱ्याची उधळण करून यात्रेस प्रारंभ झाला. चंदनपुरी आपल्या उत्तर महाराष्ट्राचं खंडेराव महाराजांचं पवित्र तीर्थक्षेत्र. आज या ठिकाणी महापूजेच्या माध्यमातून या यात्रेची सुरुवात झालेली आहे. आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी, गावाचे सरपंच महोदयांच्यापासून सर्वांनी मिळून खंडेराव महाराजांना प्रार्थना केलेली आहे. येणारं वर्ष हे महाराष्ट्राच्यासाठी, शेतकरी बांधवांच्यासाठी, कष्टकऱ्यांच्यासाठी, माता भगिनींच्यासाठी विकासाचं जावो, सर्वांची प्रगती हो. येणाऱ्या काळामध्ये शिक्षणाच्या माध्यमातून एक प्रखर राष्ट्रभक्त, सुजाण नागरिक घडो, अशा प्रकारची प्रार्थना आम्ही खंडेराव महाराजांना केलेली आहे, दैवताला केलेली आहे. चंदनपुरी हे खंडेराव महाराजांच्या दुसऱ्या पत्नी बानुबाईचं माहेर. बानुबाईनं खंडेराव महाराजांची इथं सेवा केली आणि खंडेराव महाराज तिच्या प्रेमात पडले. बानू आणि खंडेरायाचं वास्तव असल्याच्या आठवणींना उजाळा मिळावा म्हणून दरवर्षी चंदनपुरीच्या खंडेराव महाराजांच्या मंदिरात पौष पौर्णिमेच्या निमित्तानं यात्रेस सुरुवात होते. 15 दिवस हा यात्रोत्सव चालतो. यात्रेत ढोल ताशांच्या गजरात भंडाऱ्याची उधळण होते. अनवघी चंदनपुरी खंडेराव महाराजांच्या आवाजानं दुमदुमून जाते. देवदेवतांच्या मुखवट्यांची विधिवत पूजा होते. चंदनपुरीचा यात्रोत्सव हा पंचक्रोशीत प्रसिद्ध असून राज्यभरातून भाविक इथं हजेरी लावत असतात. तळी भरणं, नवस पेडणं, जागरण, गोंधळ यासह अनेक कार्यक्रमानं 15 दिवस परिसर दुमदुमून निघत असतो. यात्रा म्हटली की खाऊ आणि खेळणीची दुकानं आलीच. खाऊ, पूजा साहित्यांची दुकानं आणि खेळण्यांच्या दुकानांनी परिसर अतिशय गच्च भरून जातो आणि याने जत्रेला आणखीनच रंगत येते. या यात्रोत्सवात चंदनपुरी भाविकांनी फुलून जाते. न्यूज ब्युरो, स्वराज्य न्यूज मराठी, मालेगाव.